तुला कसं वाटत आहे भारी वाटायला 80 रुपये जिंकला म्हणून मध्ये काय 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 म्हणणं काय पाटलाचं काय लॉस कव्हर करायचं काय पाटलाचा रॉस कव्हर करायचं माझी तर इच्छा नाही आहे आता पुढची तुमची इच्छा काय काय पाटलाचं लॉस कव्हर करायचं का नाही नाही रे आपण प्रॉफिट मध्ये संपला विषय नाही मी तर फुल प्रॉफिट मध्ये 120 माझ्या बॉस माझे 20 रुपये लॉस मध्ये आहे मी सध्याला ते कव्हर करतो मी असं तसं मला काय म्हणलं बोलत रहमानीकडे येत तुमचं का बरं मी चढलो पाटले मी चढतो इथं काय करत होती मग काय बाय इथंच बसू घे काय करत होती कसं प्लॅटफॉर्मवर चालायचं परत इश्यूला द्यायचं इश्यूवर चालायचं कोण सांगितलंय मज्जा मज्जा मेमरीज ऐसी बनती है 2 फेको 2 डाऊन टू अर्थ म्हणता डाऊन टू अर्थ मालक डाऊन टू अर्थ त्यासमोर जाऊन असं ए नाच बेजा ए झोप मोड झालेली आहे ए कोण दे गेला नाही अरे काढ देते तुटा आज कुछ तो फनी करत काढ आहे का काढ दे ठिकाणी आम्ही बसलेलो आहे वेरावळ गुजरात आता इथून चला 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 आम्हाला अजून कन्फर्म नाही आम्ही वेरावळला थांबलो का पण या फोजरीच्या अरे हेच आहे बे चल हे शिवाय चालतं होय आता आम्ही आमची काय झालंय फोटो काढतात का नाही सुरुवातीला मग एवढा मोठा व्हिडिओ काढालो की हे व्हिडिओ नाही फोटो सुरुवात कसं करणार तू पिक्चरचं चालू झाले बे सुरुवात मी एकटाच सोडलो एवढं वजन असून माझं मालक मालक वेरावळ स्टेशन से मराठीत मराठीत गुजरात मध्ये जायचं का नाही मराठीत बोल भावा मी सांगतो ऐक तुला वेरावळ स्टेशनवरून आपण सोलापूरला चाललेलो आहे आता हरवला आहे सापडल्याला कॉल करा मला घेत नाही का ठीक आहे इधर दिवचा म्हणतील दीव है दीव मधलं आपल्याला तेवढं फिरायचं नाही फक्त हॉटेल उरकरा चालू आहे कोणतं बघायचं मला धर्मशाळेत राहू पहिल्यांदा एसीची रूम पाहिजे काय बोलणार तुझा धर्मशाळा तुझी घाल मग 50 रुपयामध्ये काम झालं असतं 2000 घालायला लागलं तिथं हॉटेल बघायला 5 मिनिटात रिटर्न येतात 5 मिनिटात बघा तुम्ही आले 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 आले
चप्पलचं काय झालं चप्पलचं काय झालं. चला आता आम्ही चाललो आहोत दर्शनाला. मस्त बीचवर जायचं आहे पहिला बीचवर नाही ना. तर आम्ही चाललो सध्या जुन्या सोमनाथ मंदिरात. सोमनाथ मंदिर. कुठे चालला ना आपण? अरे कुठे चाललो सांग ना. बाणस्तंभला चाललो म्हणे. बाणस्तंभ. आमचं सोमनाथचं दर्शन झालेलं आहे. अशा तऱ्हेने मस्त दर्शन झालं एक नंबर. आता आम्ही चाललोय जेवायला. आणि घेतलं आमच्या पनीर आणि बटर पनीर काय असतं खायचं काय माहिती नाही, खायला चालला. तंदूर बटर चिकन बोलू का आता. काय शोभते का रे. लिंगात आहे माझ्याकडे 21 किलो बघ रे. हात नसतो तोंडात तर कसे यावं रे. तोंडात तर कसे यावं इथं ते शब्द. सांगालो तुम्हाला तुमचं हा तुमच्या मनातलं काढायला पाहिजे. आता आणि सर तंदूर रोटी पनीरची भाजी ओळखणार आहेत. पनीर बटर सांगालो तुम्ही ऐकून भेटलं नाही नशिबात असल्यावर भेटलं. आणि खाऊ घालणार आहे. भेटल्यावर खाऊ घालतो. कांदा आणि टमाटे घेणार आहे. भेळ तयार आहे आमच्याकडे. लिंबू पाणी पण बघू आता जेवण भेटतंय का नाही तर मग असं झोपतो. हे चालू कर की इथनं आलो म्हणून आत्ता जस्ट हा शो बघून आलो. दर्शन घेतलं. काय काय चालू कर. नाईट शो बघून आला आता. तुम्ही पण बघा नेक्स्ट टाइम आल्यावर एक नंबर नाईट शो आहे. नाईट शो आहे पूर्ण सोमनाथचं काय बटर पनीर असते का नाही भाजी असतं की. आम्हाला ह्या भावाच्या ओळखीने आम्हाला वेज जेवण भेटलेलं आहे. बटर पनीर विथ गार्लिक नान. मित्रांनो आम्हाला हे रेस्टॉरंट भेटले. हे रेस्टॉरंट चांगलं आहे असं हे रिक्षावाला म्हणते. आता बघूयात कसं काय होतंय काय नियोजन. ऑर्डर द्या रे. हे भाजी सांग रे ना. भाजी सांग. सगळा वस्तू भूक लागली. आत्ता खायलो एक नंबर आहे. सेपरेट बोल. आणि आणि कधी सेपरेट का बरं तुला आपण. त्यांनी जर बंद केले असतील तर माझा संबंध नाही. तरी कसं बंद करतात बे. बटन बिटन असेल तर नाही बाहेर काय. करणार कसं व्हिडिओ चालू करून आज द्यायचं. एसी चालू असेल तर अनिकेत मला 100 रुपये देणार. नाही म्हटलं तर मी तुला 100 रुपये देणार. बंद असलं तर कसं वाटलं आणि जेवण. एक नंबर क्वालिटी जेवण होतं. रेस्टॉरंट कधी पण सोमनाथला कधी पण या. मंदिरापासून 1 किलोमीटर फक्त. स्वाद रेस्टॉरंट एक नंबर जेवण. एक नंबर जेवण. मंचुरियन एक नंबर. बटर पनीर एक नंबर. आता या ठिकाणी घरी जायचं. एसी लावायचं. एसी चालूच आहे. चालू आहे भाई. एसी चालू आहे. रूम थंडगार पडले. जायचं मस्तपैकी झोपून टाकायचं. आजचं इथंच बंद करू. उद्या भेटू माणसाला. डे 3 बाय. अशा तऱ्हेने आपण आपल्या रूमजवळ आलेलो आहोत. आता आपल्याला फक्त रूममध्ये AC चालू आहे का नाही बघायचं आहे. तर सगळे उत्साह येतात का नाही. 1 2 AC बंद. अनिकेत शेट जिंकलेले आहेत. हे टॉर्च लाव. लाईट लाव. अशा तऱ्हेने AC बंद असल्यामुळे स्वामी मेडिकलचे सर्व
जिंकलेले आहेत. संपले विषय. मी एसी चालू करून गेलतो. एसी बंद आहे पण. मग एसी बंद कोण केलं? चप्पल सांगतो मी एसी चालू केलतो. केलंय, बंद केलं. अरे बंद करायचा काय संबंध आहे? कोण पैसे कोणाला देणार? पैसे कोण कोणाला देणार? जाऊ दे 100 देणार नाही 25-25 स्प्लिटमध्ये अभि खरंच मी एसी चालू करून गेलतो. तू चालू केलता, मी लाव बंद आता केलो. लाव आता लाव आता हा लाव बघू. ऐकला? काय परत एकदा बोल. त्यांनी चालू केलं मी बंद केलो. दोन अशा तऱ्हेने 200 रुपये अनिकेत स्वामी मंडळाला देणार आहे. बंद आहे की तू एसी बंद आहे ना पण संपलं. ह्यानं 100 तू 200 तू बंद नियमांचे उल्लंघन केलास तू. एसी बंद आहे मी नियमांचे उल्लंघन केलास तू 200 रुपये तू देणार. बंद आहे. तुझं म्हणणं काय आहे? आणि डॉक्टर ऐका ह्यानं बंद करायची. ह्यानं चालू ठेवून आला होता ह्यानं बंद केलंय. ह्यानं 200 ह्यानं पण आलं ना चालू ठेवलं होतं म्हणलं. चला बस. असं काय